नमस्कार. अस्सल मराठी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत अगदी चटपटीत असं काळ्या चण्याचं चाट. अगदी ठेल्यावर किंवा गाड्यावर मिळतो तसं आज आपण चाट बनवणार आहोत. हे चाट खायला खूप छान लागतं आणि करायलासुद्धा फार सोपं आहे. तुम्ही याचा डाएटसाठी सुद्धा वापर करू शकता. तुम्ही सकाळच्या नाश्त्याला किंवा संध्याकाळच्या जेवणाच्या जागीसुद्धा तुम्ही हे बनवून खाऊ शकता. पोट तर भरतं पण मन नाही भरत, यानं वजन वाढत नाही. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आज आपण बनवणार आहोत काळ्या चण्याचं चाट. तर त्यासाठी मी इथं 1 वाटी काळे चणे घेतलेले होते. गावरान चणे आहेत. हे स्वच्छ मी 2 ते 3 पाण्यानं धुवून याला भिजत घातलं होतं. भिजल्यानंतर यामधलं 2 वेळेस पाणी काढून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी स्वच्छ पाणी टाकलेलं आहे. तर मी हे रात्रभर काळे चणे भिजवून घेतलेले होते. तुम्ही 5 ते 6 घंटेसुद्धा याला भिजवून घेऊ शकता. असे व्यवस्थित भिजलेले आहेत. सध्या खूप थंडी चालू आहे, तर हे काळ्या चण्याचं चाट खायला खूप छान लागतं आणि पौष्टिकसुद्धा राहतं आपल्या शरीरासाठी. तुम्ही हे डाएटसाठी सुद्धा वापरू शकता. सकाळच्या नाश्त्याला किंवा संध्याकाळच्या जेवणाच्या जागीसुद्धा तुम्ही याचा वापर करू शकता. तर मी इथे एक कुकर घेतलेला आहे. या कुकरमध्ये आपल्याला हे भिजवून घेतलेले चणे घालायचे आहेत. यामधलं पाणीसुद्धा घातलेलं आहे, कारण मी भिजल्यानंतर यामधलं 2 वेळेस पाणी काढून घेतलं होतं आणि स्वच्छ पाणी घातलेलं होतं. आता यामध्ये घालायचं आपल्याला 1 तेजपत्ता आणि 1 मसाला वेलची घेतलेली आहे मी. ते फोडून घालायचे आपल्याला. त्याचं तोंड फोडून घालायचं आहे. त्यानं आपल्या चाटचा फ्लेवर खूप छान येतो. यामध्ये आपल्याला मीठ घालायचं नाही. मीठ न घालताच आपल्याला ह्याच्या 6 ते 7 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत, म्हणजे व्यवस्थित चणे शिजले जातात. आता याला झाकण लावून आपल्याला 6 ते 7 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. चणे उकडतायत, बॉईल होत आहेत, तोपर्यंत आपण एक मसाला बनवून घेऊया. इथं घेतलेला आहे मी छोट्या चमच्यानं 1 चमचा काश्मीरी लाल तिखट, अर्धा चमचा धना पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, पाव चमचा भाजलेले जिरेची पूड, पाव चमचा काळं मीठ, अर्धा चमचा चाट मसाला, पाव चमचा आमचूर पावडर, अर्धा चमचा साधं मीठ. आता आपल्याला हे गरम पाण्यामध्ये मसाले व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत. गरम पाणी घातल्यामुळे आपले मसाले व्यवस्थित फुलले जातात. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आपल्याला मसाले. व्यवस्थित आपला मसाला तयार झालेला आहे. आता आपल्याला 10 मिनिटं याला भिजत ठेवायचं आहे. मी 7 ते 8 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत. आता कुकरसुद्धा आपलं थंड झालेलं आहे व्यवस्थित. झाकण काढून बघूया. व्यवस्थित आपले चणेसुद्धा शिजलेले आहेत. तुम्ही बघू शकता. असे दोन्ही बोटाच्या मध्ये घेतलं का असे मॅश होत आहेत. यापेक्षा जास्त आपल्याला चणे शिजवायचे नाहीत. व्यवस्थित आपले चणे शिजलेले आहेत. मी इथे कढई ठेवलेली आहे. या ठिकाणी तुम्ही पॅनसुद्धा नॉनस्टिकचा घेऊ शकता. यामध्ये मी 1 चमचा तेल घातलेलं आहे. तेल आपलं गरम झालेलं आहे. यामध्ये घालायचं आपल्याला जिरे, अर्धा चमचा जिरे, जिरे आपल्याला व्यवस्थित फ्राय करायचे आहेत. आता यामध्ये घालायचे आपल्याला खिसून घेतलेले अर्धा इंच आलं घेतलेलं आहे. चाटसाठी आलं खूप छान लागतं. चाट बनवताना आलं घातलं तर त्याची टेस्ट खूप छान लागते. आता आलंसुद्धा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. आता यामध्ये घालायचं आपल्याला पाव चमचा हिंग. आता व्यवस्थित आपल्याला हे परतून घ्यायचं आहे 1 मिनिटभर. आलं, हिंग आणि जिरे, आलं आणि जिरे व्यवस्थित परतून झालेले आहे. यामध्ये घालायचा आपल्याला ह्याचा बनवून घेतलेला मसाला.
गरम पाण्यात आपण मसाला भिजत घातल्यामुळे व्यवस्थित फुललेला आहे मसाला. आता व्यवस्थित आपल्याला हे मसाला 2 मिनिट परतून घ्यायचा आहे. मसाला सुद्धा व्यवस्थित परतून झालेला आहे. याचं तेल सेपरेट झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. व्यवस्थित मसाला परतून झालेला आहे. आता यामध्ये घालायचे आपल्याला आता बॉईल करून घेतलेले चणे घालायचे आहेत. यामध्ये थोडंसं पाणी होतं चण्यामध्ये, पाण्यासहित मी हे चणे घातलेले आहेत. आता व्यवस्थित आपल्याला हे चणे परतून घ्यायचे आहेत. यामधलं पाणी आटेपर्यंत आपल्याला चणे परतून घ्यायचे आहेत या मसाल्यामध्ये. चणे घातल्यानंतर मी 3 ते 4 मिनिट हे परतून घेतलेले आहेत. यामधलं पाणीसुद्धा सगळं आटलेलं आहे. चणे बॉईल करताना आपल्याला सुरुवातीला पाणी कमीच घालायचं आहे आणि चणे बॉईल केलेलं पाणी आपल्याला फेकून द्यायचं नाही. या पाण्यामध्ये सुद्धा खूप सारं फायबर, प्रोटीन राहतं, त्यामुळे आपल्याला पाणी टाकून द्यायचं नाही. पाण्यासहितच मी चणे घातलेले होते. पाणी सगळं आटलेलं आहे. आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया चणे. यामधलं पूर्ण पाणी आटलेलं आहे. चणेसुद्धा मी एका बाउलमध्ये काढून घेतलेले आहेत. तर चणेसुद्धा आपले थोडेसे थंड झालेले आहेत. यामध्ये घालायचं आपल्याला 1 मीडियम साईजचा कांदा कापून घेतलेला. त्यानंतर घालायची आपल्याला काकडी बारीक कापून घेतलेली, टोमॅटो मी 1 मीडियम साईजचा टोमॅटो कापून घेतलेलं, थोडंसं जाडसर कापून घेतलेलं आहे. आता यामध्ये घालायचे आपल्याला मी 2 हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतलेल्या. तुम्हाला आवडत असेल तर घाला, नसेल तर तुम्ही स्किप करू शकता हिरवी मिरची. यावर थोडीशी आपल्याला कोथिंबीर घालायची आहे. आता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे. अशा प्रकारे केलेली चणे चाटची रेसिपी खूप छान लागते. असं मस्त आपलं चणा चाट तयार झालेला आहे. आता यामध्ये आपल्याला अर्धा लिंबू पिळायचा आहे. लिंबामुळे असे चटपटीत आपले चणा चाट खूप छान लागतो. आता यामध्ये थोडीशी आपल्याला बारीक शेव घालायची आहे. शेव घालणं ऑप्शनल आहे. तर व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तयार झालेली आपली चणा चाट. तुम्ही हे सकाळच्या नाश्त्याला किंवा संध्याकाळच्या जेवणाच्या जागीसुद्धा तुम्ही हे खाऊ शकता. तुम्ही डाएटवर असाल तर तुम्ही अशा प्रकारे चणा चाट बनवून खाऊ शकता. चणा चाटनं पोट तर भरतं, पण वजन अजिबात वाढत नाही आणि खायलासुद्धा खूप छान लागतं. तुम्हीसुद्धा अशा प्रकारे नक्की करून बघा. तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.